नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। दररोज रात्री आपण 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण भावे प्रयोगाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। भावे प्रयोग। आता भावे प्रयोगाकडे वळण्या अगोदर आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाचं एक थोडंसं क्विक रिव्हिजन करूया। तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा धातुरूपेश असतो। म्हणजे काय तर कर्त्यानुसार कर्म बदलत असतं। म्हणजे काय तर धातुरूपेश म्हणजे कर्ता हा बॉस असतो कर्तरी प्रयोगामध्ये। मग कर्मणी प्रयोगात काय असतं तर कर्मणी प्रयोगात कर्म हे धातुरूपेश असतं। म्हणजे काय तर कर्म हे बॉस असतं कर्मणी प्रयोगात। मग भावे प्रयोग कसा होतो तर जेव्हा क्रियापद ना कर्त्याचं ऐकतं ना कर्माचं ऐकतं, त्याला फक्त भावना महत्त्वाच्या असतात, तेव्हा भावे प्रयोग होत असतो। भावे प्रयोगाची व्याख्या सांगायची झाली तर आपल्याला अशी सांगता येईल की जेव्हा क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग म्हणतात। म्हणजे काय तर आता आपण सर्व प्रयोगामध्ये क्रियापद कोणाचं ऐकतो किंवा क्रियापद कोणासारखं असतं किंवा कोणामुळे बदलतं ह्या गोष्टी अभ्यासल्यात। तसंच आता भावे प्रयोगात सुद्धा नेमकं क्रियापद कसं असतं हे पाहूया, किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो की भावे प्रयोग ओळखण्याची खूण। आता भावे प्रयोग ओळखत असताना तृतीय पुरुष नपुसकलिंगी आणि एकवचन यानुसारच क्रियापद बदलतं, बरोबर। म्हणजे काय तर कर्ता हा तृतीयांत चतुर्थीत किंवा षष्ठी विभक्तीतच असला पाहिजे तरच भावे प्रयोग होत असतो। किंवा कर्म जर नसलं तर ठीक, पण असलं तर कर्माला सुद्धा प्रत्यय लागला पाहिजे। तो कुठला तर द्वितीयामधला। द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कुठले आहेत सलाते सलानाते। म्हणजे कर्त्याला सुद्धा प्रत्यय कर्माला सुद्धा प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा भावे प्रयोग होतो। भावे प्रयोगात क्रियापद केव्हा केव्हा विद्यार्थी असतं तर केव्हा केव्हा अकर्मक शक्यार्थ क्रियापद हे नेहमी भावे प्रयोगातच येत असतं। ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि ही लक्षात ठेवायची। मग ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे, लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, मग त्याला काय म्हणायचं भावे प्रयोग म्हणायचं। भावे प्रयोगात सुद्धा सकर्मक भावे आणि अकर्मक भावे असे दोन विभाग पडतात। म्हणजे काय तर सकर्मक भावे यामध्ये क्रियापद हे सकर्मक असतं, म्हणजे त्यामध्ये कर्म दाखवलेलं असतं, आणि अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद हे अकर्मक असतं। म्हणजे काय तर त्यामध्ये काय नसतं कर्म नसतं। मग क्रियापद किंवा भावे प्रयोगाचं वाक्य कसं ओळखायचं तर एकदम सोपं आहे। कर्त्याला प्रत्यय असावाच लागतो। म्हणजे काय कर्त्याला प्रत्यय लागला की कर्तरी प्रयोग होतो का नाही। मग आपण कर्माला प्रत्यय लागलाय काय पाहायचं। मग कर्माला जर प्रत्यय लागला असला तर मात्र कर्ता आणि कर्माला दोन्हीला ज्यावेळेस प्रत्यय लागलेला असतो आणि क्रियापदाच्या शेवटी एक मात्रा असतो, जसं की शेवटी एक मात्रा म्हणजे कसं मुलाने बैलास मारले। आता मुलाने बैलास मारले यामध्ये मुलगा कोणास मारतोय बैलास, म्हणजे मार खाणारा कोण बैल। बैल या वाक्यात काय आहे कर्म आहे। मग कर्माला प्रत्यय लागलाय का हो लागलाय स, आणि कर्ता कोण आहे मुलगा। मुलगा मारतोय म्हणजे मुलगा कर्ता आहे। मग मुलाला
प्रत्यय लागलाय का? हो, मुलाने, ने प्रत्यय लागलाय. म्हणजे नेशी, नी, ईशी हे तृतीय पुरुषी विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि ते प्रत्यय लागलाय. म्हणजे तृपू, तृपू झालाय. बैलास, बैलास इथं पण प्रत्यय लागलाय आणि मारले एक मात्रा पण आहे. म्हणजे हे वाक्य कसं झालं? भावे प्रयोगातलं झालं. एकदम सोपा भावे प्रयोग आहे. यामध्ये फक्त भाव महत्त्वाचा असतो आणि भावे प्रयोग हा ओळखण्याची खूण काय? तृपू, नृपू, येव. येव म्हणजे एकवचनी, तृपू म्हणजे तृतीय पुरुषी, नपू म्हणजे नपुंसकलिंगी. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला जेव्हा जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागतो तेव्हा काय असतो? कर्मणी प्रयोग. आणि जेव्हा जेव्हा कर्माला प्रत्यय लागतो तेव्हा काय असतो? तर कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग हा कर्मामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही आणि कर्तरी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागतो. आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या की हे प्रयोग समजायला सोपं जातं. आता आपण सकर्मक भावे प्रयोगाची काही उदाहरणे पाहूत. या वाक्यात कर्ता आणि कर्म दोन्हीलाही प्रत्यय असतो. कर्मासोबतच असतं म्हणून याला सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. आता पहिलं उदाहरण आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले. कोण शिकवतंय? शिक्षक. कोणाला? विद्यार्थ्याला. म्हणजे शिक्षक हा कर्ता आहे, विद्यार्थी हे कर्म आहे. शिक्षकांनी म्हणून नी हा प्रत्यय लागलाय तृतीयातला, नेशी, नीशी. आणि विद्यार्थ्यांना इथं पण प्रत्यय लागलाय म्हणून हे काय झालं? सकर्मक भावे प्रयोग झाला. म्हणजे कर्मालाही प्रत्यय आणि कर्त्यालाही प्रत्यय लागला की कर्म आलं की सकर्मक भावे प्रयोग होत असतो. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, रामाने रावणास मारले. मारणारा कोण? राम. कोण मरणार आहे? रावण. मग रामाने तृतीयातला ने प्रत्यय कर्त्याला लागलाय, बरोबर. त्यानंतर कर्माला सुद्धा सप्रत्यय लागलाय म्हणजे हे सुद्धा सकर्मक भावे प्रयोग आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी चोरांना पकडले. आता ह्या वाक्यात सुद्धा पोलिसांनी नी हा प्रत्यय लागलाय आणि चोराला लास हा प्रत्यय लागलाय म्हणजे कर्माला प्रत्यय आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय. त्यामुळं हे सुद्धा सकर्मक प्रयोग आहे. यानंतर अकर्मक भावे प्रयोगाची उदाहरणे पाहूया. या वाक्यात कर्म नसते तरीही क्रियापद स्वतंत्र असते. जसं की मुलांनी आता खेळावे. वे एक मात्रा आलाय, बरोबर. मुलांनी म्हणजे कर्त्याला नी प्रत्यय लागलाय, बरोबर. आणि त्यांच्यावरच क्रिया होणार आहे म्हणजे इथे कर्म नाही आहे. म्हणजे हा कोणता प्रयोग झाला? अकर्मक भावे प्रयोग झाला. यामध्ये सांजावते, उजळले, मळमळते हे जे क्रियापद आहेत ते अकर्मक क्रियापद आहेत. त्याच्यामध्ये क्रिया कोणावर होते हे समजतच नाही, त्यामुळं हे अकर्मक क्रियापद आहे. आणि त्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय लागला तर मात्र हे अकर्मक भावे प्रयोग होतो.